तर चला मित्रांनो, आपण आजचा सेशन या ठिकाणी चालू करणार आहे। या पहिले आपण 4 ते 5 सेशन या ठिकाणी कंप्लीट केलेले मित्रांनो, आणि आज हा आपण नवीन सेशन या ठिकाणी आज घेणार आहे। मित्रांनो, आपण जे MCQ या ठिकाणी घेतोय ते MCQ आपले वन लाइनर नसून कन्सेप्ट नुसार आपण या ठिकाणी MCQ कंप्लीट करत आहे। प्रत्येक टॉपिक मध्ये प्रत्येक लेक्चर मध्ये आपण 30 ते 40 MCQ कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। आणि MCQ नुसते MCQ आपण घेत नाही, तर त्यांची पूर्ण कन्सेप्ट आणि सोल्यूशन या ठिकाणी आपण देत आहे। जर तुम्ही मागचे 4 ते 5 सेशन जर तुम्ही या ठिकाणी बघितले नसेल तर नक्कीच ते सेशन या ठिकाणी पहिले बघून घ्या, नंतर हा पुढचा सेशन बघा। आजचा जो सेशन असणार आहे मित्रांनो आपला, तो असणार आहे इंडक्शन मोटरवरती, 3 फेज इंडक्शन मोटरवरती आपला आजचा सेशन असणार आहे मित्रांनो। आणि या सेशनमध्ये आपण 30 ते 35 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करतो। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर्स तुम्हाला सर्वात पहिले त्या ठिकाणी मिळेल। तर चला मित्रांनो, आपण आपल्या मेन टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करूया। आपला नंबर 1 चा क्वेश्चन असा आहे मित्रांनो की स्टार्टिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, जो स्टार्टिंग टॉर्क असतो, स्टार्टिंग टॉर्क कोणता, स्टार्टिंग टॉर्क हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो हे आपल्याला जर माहीत करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, आपल्याला याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे। तर आपला याचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, 180, मी तुम्हाला पहिले फॉर्म्युला सांगतो, 180 अपॉन 2 पाय n गुणिले v चा स्क्वेअर भागिले r2 चा स्क्वेअर अधिक x2 स्क्वेअर गुणिले r2 चा स्क्वेअर बाय 1। मित्रांनो, हा फॉर्म्युला आहे स्टार्टिंग टॉर्कचा। कशाचा? स्टार्टिंग टॉर्कचा। जर आपल्याला हा फॉर्म्युला जर मित्रांनो माहीत असला तर आपल्याला याचे पूर्ण रिलेशन या ठिकाणी सांगता येतात। मग आपल्याला कसाही क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये आला तर तो आपण या ठिकाणी टॅकल करू शकतो। आता आपल्याला विचारलं डायरेक्टली प्रोपोर्शनल, मित्रांनो जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो r ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि v स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। ओके, कशाला? r ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि v स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। त्यानंतर जर इन्व्हर्सलीचं रिलेशन जर बघितलं आपण इन्व्हर्सलीचं, तर तो आपला या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिॲक्टन्स, तो रिॲक्टन्सचा स्क्वेअर आहे। काय? रिॲक्टन्सचा स्क्वेअर आहे, त्याला तो काय असतो? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। कशाला? रिॲक्टन्सचा स्क्वेअर आहे त्याला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, आणि जो NS दिसतोय तुम्हाला इथं तो NS ला पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। ओके, तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारलंय की जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो? तर मित्रांनो स्टार्टिंग टॉर्क हा रेजिस्टन्स आणि व्होल्टेजच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। कशाला? रेजिस्टन्स अँड व्होल्टेजच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आपला रेजिस्टन्स पण दिलेला आहे आणि v स्क्वेअर पण दिलेला आहे, या दोघांना काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। या ठिकाणी मी ऑप्शन दिलेलं नाही, या ठिकाणी देतो मी ऑप्शन नंबर 5, 1 and 2 बोथ। ओके, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, 1 or 2, 1 and 2 बोथ, दोन्ही पण तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। का? कारण जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टन्सला पण आणि व्होल्टेजच्या स्क्वेअरला पण। ओके मित्रांनो, सर्वांना कळलं असेल। जर तुम्ही फॉर्म्युला नसेल तुमच्याकडे, फॉर्म्युला तुमचा तुम्ही या ठिकाणून सर्व काही लिहून घ्यायचे, कारण असे क्वेश्चन पेपरमध्ये येतात मित्रांनो। आपण फक्त वन लाइनर क्वेश्चनची तयारी करतो, पण असे क्वेश्चन सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे। नंबर 2 चा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण, मॅक्झिमम टॉर्कमध्ये फ्रिक्वेन्सी कशी असते? मित्रांनो आपला स्टार्टिंग टॉर्क बघितला आपण, काय? स्टार्टिंग टॉर्क, त्यानंतर असतो मॅक्झिमम टॉर्क, त्यानंतर असतो फुल टॉर्क, कोणता? आपला फुल लोडचा टॉर्क असतो, फुल लोड टॉर्क असा डिनोट करतो आपण। तर स्टार्टिंग टॉर्कला बघितला आपण v स्क्वेअरला आणि रेजिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि जो मॅक्झिमम टॉर्क असतो मित्रांनो आणि फुल लोड टॉर्क असतो त्यामध्ये फ्रिक्वेन्सी कशी असते? तर मित्रांनो जो मॅक्झिमम टॉर्क असतो त्यामध्ये आपली जी फ्रिक्वेन्सी असते ती कॉन्स्टंट असते। कशी असते? कॉन्स्टंट असते, ती कमी नसते जास्तही नसते, ती कॉन्स्टंट असते। आणि जो फुल लोड टॉर्क असतो मित्रांनो आपला, त्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी असते ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते। काय? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। यावरती क्वेश्चन येतात की स्टार्टिंग टॉर्कला म्हणजे रिलेशन डायरेक्ट येतात की स्टार्टिंग टॉर्कमध्ये रेजिस्टन्स कसा? डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यानंतर v स्क्वेअर कसा? डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यानंतर मॅक्झिमम टॉर्कमध्ये फ्रिक्वेन्सीचे रिलेशन काय? कॉन्स्टंट आहे। काय? कॉन्स्टंट आहे। आणि फुल लोडमध्ये फ्रिक्वेन्सीचं रिलेशन इन्व्हर्सली आहे। त्यामुळे आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? मॅक्झिमम टॉर्कमध्ये फ्रिक्वेन्सी कशी असते? तर मित्रांनो कॉन्स्टंट असते, कॉन्स्टंट। जर याच ठिकाणी जर आपल्याला फुल लोड टॉर्क जर विचारला असता तर त्या ठिकाणी आपलं उत्तर आलं असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। काय? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं
क्वेश्चन नंबर 2चं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 1. काय ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. ओके, जर लिहून घ्यायचं असेल, स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके, क्वेश्चन नंबर असणार आहे मित्रांनो आपला 3रा. रोटर फ्रिक्वेन्सी काढा. रोटरची फ्रिक्वेन्सी काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला असतो मित्रांनो FR इज इक्वल टू S इंटू F. काय FR इज इक्वल टू F इंटू S असा एक फॉर्म्युला असतो. यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या असतात आणि आपल्याला आपलं 1 सेकंदाच्या आत या ठिकाणी आपल्याला जर फॉर्म्युला माहीत असला तर या ठिकाणी उत्तर काढू शकतो. तर काय आपल्याला स्लिप दिलेली आहे मित्रांनो, काय स्लिप दिलेली आहे 1/5. काय 1/5 गुणिले फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला 50. तर आपल्याला या ठिकाणी भाग द्यायचा 5 10 50 10 1 10. तर आपल्या या ठिकाणी उत्तर येतं मित्रांनो 10. काय 10. रोटर फ्रिक्वेन्सी काढा. तर रोटर फ्रिक्वेन्सी आली मित्रांनो आपल्याला आपली 10. तर क्वेश्चन नंबर 3चं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. ओके, ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. कळलं मित्रांनो सगळ्यांना. फॉर्म्युले बघा, फॉर्म्युल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करतोय. कारण सर्व मुलं हे वन लाइनर क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, फॉर्म्युला लेवल क्वेश्चन कोणी करत नाही. त्यामुळे ती मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. ओके, क्वेश्चन नंबर 4 आपला घेतोय आपण मित्रांनो. पोल दिले, आपल्याला पोल दिले 6 पोल. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिली आहे, फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्ज. तर आपल्याला NS काढायचं आहे मित्रांनो. NS म्हणजे असते मित्रांनो सिंक्रोनस स्पीड. काय सिंक्रोनस स्पीड आणि तिचा फॉर्म्युला असतो NS इज इक्वल टू 120 F/p. NS इज इक्वल टू 120 F/p. तर आपली या ठिकाणी आपण किमती ठेवून घेऊया मित्रांनो. 120 गुणिले F म्हणजे काय फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 60. त्यानंतर P म्हणजे पोल दिले आपल्याला 6. आपण 6ने भाग देऊ मित्रांनो. 6 1 6 6 10 60. ओके, इथं 10 आलं आणि 120 गुणिले जर 10 केलं आपण तर या ठिकाणी आपलं उत्तर येतं 1200. काय 1200. तर आपली सिंक्रोनस स्पीड असणार आहे मित्रांनो या ठिकाणी 1200. काय 1200. क्वेश्चन नंबर 4चं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. काय ऑप्शन नंबर 2. तर कळलं नसेल तर रिपीट व्हिडिओ बघा मित्रांनो, कारण यावरती एक क्वेश्चन तुम्हाला 100% परीक्षेमध्ये पाहायला भेटतो. काय भेटतो, डायरेक्ट सांगतो मी, भेटतो म्हणजे भेटतो. तर चला पुढचा प्रश्न असणार आहे आपला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द कॉपर लॉस. मित्रांनो पॉवर फ्लो डायग्राम असते आपल्या इंडक्शन मोटरमध्ये. तुम्हाला जर पॉवर फ्लो डायग्राम जर लागली तुमच्याकडे नसली तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मित्रांनो टेक्निकल यूट्यूबवाला. आपल्या ज्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्या चॅनलवरती मी तुम्हाला पॉवर फ्लो डायग्राम या ठिकाणी देईल. पॉवर फ्लो डायग्रामवरती कमीत कमी 50 क्वेश्चन या ठिकाणी बनतात, इझिली बनतात. तर मित्रांनो पॉवर फ्लो डायग्रामवरती आपल्याला क्वेश्चन असा विचारला आहे की फाइंड द कॉपर लॉस. काय फाइंड द कॉपर लॉस. कॉपर लॉस काढायचा आहे मित्रांनो. कॉपर लॉस हा स्लिप गुणिले जो रोटर असतो, रोटरचा इनपुट असतो, रोटर इनपुट. काय रोटर इनपुट. स्लिप गुणिले रोटरचा इनपुट असतो मित्रांनो. मी रोटर इनपुट RI या ठिकाणी डिनोट केला आहे. काय R आणि I हा फॉर्म्युला असतो रोटरचा लॉस काढायचा. काय रोटरचा लॉस. रोटरमध्ये मित्रांनो फ्रिक्वेन्सी निग्लेक्ट करतो आपण. काय जो रोटर असतो, रोटर ROTOR, रोटरमध्ये जी फ्रिक्वेन्सी असते ती एकदम कमी असते, ती आपण निग्लेक्ट करतो. त्यामुळे रोटरमध्ये आयर्न लॉस नसतो. काय आयर्न लॉस. लिहून घ्या मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे की रोटरमध्ये आयर्न लॉस असतो का. रोटरमध्ये आयर्न लॉस नसतो मित्रांनो. त्या ठिकाणी फक्त कॉपर लॉस असतो. आयर्न लॉस नसतो. आयर्न लॉस त्या ठिकाणी नसतो. त्या ठिकाणी फक्त कॉपर लॉस असतो. तर या ठिकाणी आपल्याला कॉपर लॉस विचारला आहे. काय कॉपर लॉस कशामध्ये, रोटरमध्ये. त्याचा फॉर्म्युला काय मित्रांनो आपला, त्याचा फॉर्म्युला आहे आपला, एकच मिनिट मित्रांनो, फॉर्म्युला आहे स्लिप गुणिले रोटरचा इनपुट. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्लिप दिलेली, काय स्लिप आणि रोटरचा इनपुट दिलेला आहे. ओके, तर मित्रांनो आपल्याला जी स्लिप दिलेली आहे, स्लिप आहे आपली 1/10 गुणिले आपल्याला रोटरचा इनपुट दिलेला आहे तो आहे 6000. किती आहे 6000. तर या ठिकाणी जर आपण भाग दिला तर हा शून्य कट होतो. जे आपलं उत्तर असतं ते 600 येतं. या ठिकाणी जो रोटरचा कॉपर लॉस आला आहे मित्रांनो आपला 600 आला आहे. तर आपण ऑप्शन चेक करूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये नंबर 1लाच बघा 600. तर ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी आपलं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन नंबर 1 या इज अ करेक्ट आन्सर. ओके, कळलं असेल तुम्हाला. असे क्वेश्चन तुमचे कोणी घेणार नाही मित्रांनो. या ठिकाणी एवढं जीव लावून कोणी सांगत नाही. 100% आपल्याला या ठिकाणी आपल्या चॅनलचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे
व्यवस्थित मन लावून या ठिकाणी लेक्चर करा. बघा या ठिकाणी क्वेश्चन आपला थोडा कट होते, मी तुम्हाला क्वेश्चन समजून सांगतो. बघा, इंडक्शन रोटरमधील कोणत्या रोटरचा टॉर्क वाढवता येतो? नंबर 1 सोपा क्वेश्चन, वन लाइनर क्वेश्चन या ठिकाणी मी तुम्हाला विचारला आहे. ओके, तर आपल्याकडे 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये 2 रोटर असते. स्क्वेरल केज एक रोटर असतं मित्रांनो, आणि एक असतं स्लिप रिंग. कोणतं? स्लिप रिंग. असे 2 रोटर आपल्याला आपल्या इंडक्शन मोटरमध्ये, कोणती? 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये बघायला भेटतं. तर मित्रांनो, जे आपली स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचं जे रोटर आहे, हे काय केलेलं असतं? मोटरमध्ये शॉर्ट केलेलं असतं. काय? शॉर्ट केलेलं असतं. कशाने? रिंगने. एक रिंग असते, त्या रिंगने हे शॉर्ट केलेलं असतं मित्रांनो. त्यामुळे इथं शॉर्ट केलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणताही रेजिस्टन्स, काय एक्सटर्नली कोणताही रेजिस्टन्स या ठिकाणी आपण जोडू शकत नाही. बट स्लिप रिंगमध्ये काय होतं मित्रांनो, या ठिकाणी स्लिप रिंग कनेक्ट केलेल्या असतात. याच रोटरला आपण वाउंड रोटर सुद्धा म्हणतो. काय? वाउंड रोटर सुद्धा म्हणतो. तर स्लिप रिंग रोटरमध्ये स्लिप रिंग कनेक्ट केलेल्या असतात, आणि या ठिकाणी आपण एक्सटर्नली रेजिस्टन्स, काय एक्सटर्नली रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट करू शकतो, आणि रेजिस्टन्स कनेक्ट करून आपण याचा रेजिस्टन्स वाढवू शकतो. काय? रेजिस्टन्स वाढवू शकतो. तर मित्रांनो, आपला जो टॉर्क असतो, तो रेजिस्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे जेवढा आपला रेजिस्टन्स वाढेल तेवढा आपला टॉर्क वाढत असतो. तर आपला स्क्वेरल केज जे रोटर असतं त्या ठिकाणी टॉर्क कमी असतो. काय? टॉर्क कमी असतो, आपण टॉर्क वाढवू शकत नाही. बट आपली स्लिप रिंग जे रोटर असतं त्यामध्ये आपण टॉर्क वाढवू शकतो. काय? टॉर्क वाढवू शकतो म्हणजे स्पीड वाढवू शकतो. आपल्याला प्रश्न काय विचारला? इंडक्शन रोटरमधील कोणत्या रोटरचा टॉर्क वाढवता येतो? तर मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 बघा, या ठिकाणी स्लिप रिंग रोटरचा आपण टॉर्क वाढवू शकतो, कारण त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? एक्सटर्नली या ठिकाणी रेजिस्टन्स कनेक्ट करू शकतो. हा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपला कव्हर झालेला आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. जे हार्मोनिक्स सप्लायमध्ये येतात त्यांना काय म्हणतात? मित्रांनो, आपल्याकडे टाइम हार्मोनिक आणि स्पेस हार्मोनिक असे 2 हार्मोनिक्स असतात. काय? टाइम हार्मोनिक्स आणि नंबर 2ला स्पेस हार्मोनिक. ओके, असे 2 हार्मोनिक्स असतात मित्रांनो. जे टाइम हार्मोनिक असतात, काय? जे टाइम हार्मोनिक असतात ते कशामध्ये येतात? कमेंट करत जा तुम्ही. मला कमेंट केल्याशिवाय मला कसं कळेल की तुम्हाला कळते म्हणून. जे टाइम हार्मोनिक असतात मित्रांनो ते सप्लायमध्ये येतात. कुठे? टाइम हार्मोनिक कुठे येतात? सप्लायमध्ये येतात. आणि जे स्पेस हार्मोनिक्स असतात मित्रांनो ते येतात फील्डमध्ये येतात. कोणते? स्पेस हार्मोनिक जे असतात मित्रांनो ते येतात फील्डमध्ये, आणि जे टाइम हार्मोनिक असतात ते येतात स्पेसमध्ये. तर तुम्हाला एक एक मी क्लिअर करतो मित्रांनो. जे टाइम हार्मोनिक्स असतात ते ऑड हार्मोनिक्सच या ठिकाणी काय करतात? प्रॉब्लेम करतात. कोणते? ऑड हार्मोनिक. म्हणजे सर्वात जास्त टाइम हार्मोनिक जे असते 3 आणि 5 हे काय करतात? सर्वात जास्त प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण करतात. तर या ठिकाणी याचा फॉर्म्युला असतो मित्रांनो 2n ± 1. कोणता? टाइम हार्मोनिक्स. कोणता? टाइम हार्मोनिक जे असतात त्याचा फॉर्म्युला आहे 2n ± 1. आणि जे स्पेस हार्मोनिक्स असतात मित्रांनो, स्पेस हार्मोनिक्स कुठे सांगितलं मी तुम्हाला? फील्डमध्ये. कुठे? फील्डमध्ये. तर या ठिकाणी 2 पार्ट पडतात मित्रांनो, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. कोणता? फॉरवर्ड आणि रिव्हर्स. तर या ठिकाणी फॉर्म्युला असतो मित्रांनो 6n ± 1. तर जो फॉरवर्ड असतो त्या ठिकाणी येतो 6n + 1, आणि रिव्हर्स असतो त्या ठिकाणी येतो 6n - 1. असे 2 फॉर्म्युले या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी फॉरवर्डमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम करणारा जो हार्मोनिक्स असतो मित्रांनो तो असतो 7th हार्मोनिक. कोणता? 7th हार्मोनिक. कशामध्ये सांगतोय? स्पेस हार्मोनिक्समध्ये. जे हार्मोनिक फील्डमध्ये येतात त्यामध्ये 2 प्रकार पडले, एक फॉरवर्ड, एक रिव्हर्स. यामध्ये कोणता प्रॉब्लेम करतो सर्वात जास्त? 7. आणि रिव्हर्समध्ये कोणता प्रॉब्लेम करतो सर्वात जास्त? 5th. म्हणजे जे आपले स्पेस हार्मोनिक्स असते त्यामध्ये सर्वात जास्त 5th आणि 7th हार्मोनिक प्रॉब्लेम करतात आपल्याला. ओके, प्रॉब्लेम करतात. आणि हार्मोनिक्स कमी करण्यासाठी काय असतं मित्रांनो? जे आपली मोटर असते, जे मोटरचं रोटर असतं ना ते स्क्यू केलेलं असतं. कसं? स्क्यू म्हणजे याच्यात अशा पद्धतीचे बार असतात, असे एकदम सरळ नसतात, अशा पद्धतीचे बार असतात, स्क्यू केलेले असतात. मग तुम्हाला प्रश्न येतो की हार्मोनिक्स कमी करण्यासाठी काय करावं? तर जे रोटर असतं रोटरचे बार काय करावे? स्क्यू करावे. काय करावे? स्क्यू करावे. ओके, मग स्क्यू केल्यानंतर काय होतं मित्रांनो? स्टेटर आणि रोटरचे काय
टीथ जे असतात टीथ ते एकमेकांमध्ये ब्लॉक होत नाही, आपलं रोटर ब्लॉक होत नाही आणि हार्मोनिक्स या ठिकाणी कमी होतात. ओके, हा प्रश्न तुम्हाला कळला असेल तर काय हार्मोनिक्स कोणते सप्लाय हार्मोनिक्स येतात, म्हणजे जे हार्मोनिक्स सप्लायमध्ये येतात ते कोणते, तर तुम्हाला सांगितलं कोणते हार्मोनिक्स सप्लायमध्ये येतात मित्रांनो, टाइम हार्मोनिक्स. कोणते, क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन नंबर 1 इज अ राईट आन्सर. ओके, 1 नंबर 1 हे काय तुमचं राईट आन्सर आहे. सर्व काही तुम्हाला कळलं असेल मी अशी आशा करतो. नसेल कळलं तरी परत व्हिडिओ रिटर्न बघा. क्वेश्चन नंबर 8 बघतोय मित्रांनो आपण. बघा, एकच मिनिट कट करतो वाचं. बघा, डबल केज इंडक्शन मोटर, कोणती इंडक्शन मोटर आहे च्या रोटरमधील आउटर केजला चा रेजिस्टन्स किती. बघा, आउटर केज असतं एक आणि इनर केज असतं. तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी रोटर असतो. ओके, बघा, तर मित्रांनो आपला जो रेजिस्टन्स असतो डिपेंड करतो एरियावरती. एरिया जर जास्त असेल, कशावरती, एरिया जास्त असेल तर रेजिस्टन्स कमी असतो. त्यानंतर एरिया जर कमी असेल तर रेजिस्टन्स जास्त असतो. बघा, हे आपलं आउटर केज आहे. काय, हे आउटर केज आहे आणि हे आपलं इनर केज आहे. कोणतं, हे आपलं काय इनर केज आहे. तर मित्रांनो जो आउटर केजचा एरिया असतो, काय आउटर केजचा जो एरिया असतो तो कमी असतो. एरिया कमी म्हणजे रेजिस्टन्स जास्त, म्हणून आउटर केजचा रेजिस्टन्स हा जास्त असतो. काय, आउटर केजचा रेजिस्टन्स जास्त, काय आउटर केजचा रेजिस्टन्स हा जास्त असतो. काय सांगितलं मित्रांनो मी, जे आउटर केज असतं त्याचा रेजिस्टन्स काय असतो, जास्त असतो आणि त्याला इंडक्टर जे असतो, इंडक्टर तो कमी असतो. आउटर केजचा रेजिस्टन्स जास्त, इंडक्टर कमी. लिहून घ्या मित्रांनो, आउटर केजचा रेजिस्टन्स जास्त, इंडक्टर कमी. याच्याच अपोजिट करायचं. बघा, तुम्हाला जो इनर केज दिसतो, इनर केज त्याचा एरिया जास्त दिसतोय तुम्हाला. एरिया जास्त म्हणजे रेजिस्टन्स काय होईल मित्रांनो, कमी. म्हणून याचा रेजिस्टन्स काय असतो, कमी असतो. रेजिस्टन्स कमी म्हणजे इथला इंडक्टर काय असतो, जास्त असतो. म्हणून एक नोट्स लिहून घ्या मित्रांनो, जे आउटर केज असतं आउटर केजचा रेजिस्टन्स जास्त असतो आणि इंडक्टर कमी असतो. त्यानंतर जे इनर केज असतं इनर केजचा रेजिस्टन्स कमी असतो आणि इंडक्टर जास्त असतो. या ठिकाणी तुमचे 2 ते 3 क्वेश्चन या प्रश्नात कव्हर झालेले आहे. तर बघा, प्रश्न काय, डबल केज इंडक्शन मोटर रोटरमधील आउटर केजचा रेजिस्टन्स म्हणजे या केजचा रेजिस्टन्स विचारला. रेजिस्टन्स असतो मित्रांनो हाय आणि इथं इंडक्टर जर दिला आपण तर तो असतो लो. म्हणजे क्वेश्चन नंबर 8चं करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर 1. काय, ऑप्शन नंबर 1. तर मित्रांनो आपण जाणार आहे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ओके, तर प्रश्न कसे चालले मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा. काही जर चेंज करायचं असेल तर आपण 100% करू. बघा मित्रांनो, आपण काय करतो माहिती आहे का, जे आपल्या इंडक्शन मोटर असतात इंडक्शन मोटरमध्ये काही स्टार्टर यूज करतो. त्यामध्ये एक स्टार्टर असतं आपलं DOL स्टार्टर. काय, DOL स्टार्टर असतं, स्टार डेल्टा स्टार्टर असतं, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर असतं. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर जे असतं एकदम हाय लेवलसाठी यूज करतात. कुठं, एकदम हाय लेवलसाठी यूज करतात. मग सर्वात कमी लेवलसाठी आपण DOL स्टार्टर यूज करतो. कोणतं, DOL. याचा फुल फॉर्म पेपरमध्ये येत असतो मित्रांनो, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. काय, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. ओके, तर आपला मेन प्रश्न या ठिकाणी काय विचारला आहे, DOL स्टार्टरचा वापर किती HP पर्यंत करतात. तर मित्रांनो DOL स्टार्टरचा वापर आपण 5 HP मोटरपर्यंत करत असतो. किती, 5 HP मोटरपर्यंत आपण DOL स्टार्टर यूज करतो. तिथून आपण पुढे 15 ते 20 HP पर्यंत, कुठे 15 ते 20 HP पर्यंत आपण यूज करतो स्टार डेल्टा स्टार्टर. काय, स्टार डेल्टा स्टार्टर. कोणतं, स्टार डेल्टा. मी असं काढतो मित्रांनो स्टार डेल्टा. हे स्टारचा सिम्बॉल आहे, हा डेल्टाचा आहे. ओके, स्टार डेल्टा स्टार्टर आपण या ठिकाणी यूज करतो. स्टार डेल्टा स्टार्टरचं कसं असतं मित्रांनो, स्टार डेल्टाची पूर्ण फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी याच प्रश्नामध्ये तुम्हाला मी कव्हर करतो. तर आपला हा प्रश्न जो याचं उत्तर आपण बघूया पहिले. 5 HP पर्यंत आपली DOL स्टार्टर या ठिकाणी यूज करतो आपण DOL स्टार्टर. तर आपलं या ठिकाणी क्वेश्चन नंबर 9चं उत्तर बघा 5 HP हे इथं दिसतंय नंबर 2ला. ओके, नंबर 2ला आहे 5 HP. ओके, बघा आता आपण बघूया स्टार डेल्टा स्टार्टर. ओके, ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करू जेणेकरून तुमचे 2 स्टार्टर या ठिकाणी कव्हर होतील. ओके, एकच मिनिट रब करून घेतो सर्व मित्रांनो. बघा नंबर 1ला बघू, स्टारमध्ये स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शन बघू एकदा पहिले. स्टारमध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा जो लोड करंट असतो तुमचा, लोड करंट इज इक्वल टू असतो मित्रांनो फेज करंट. काय, लोड करंट इज इक्वल टू असतो फेज करंट. आणि जर तुम्ही विचार केला कशाचा,
लोड व्होल्टेजचा, तर लोड व्होल्टेज हे √3 VPH असतं. काय? √3 VPH. याला तुम्हाला फिरून पेपरमध्ये येऊ शकतो प्रश्न की VPH म्हणजे फेज व्होल्टेज किती असतं, ते किती असतं मित्रांनो. बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा फॉर्म्युला बनतो. तर बघा स्टारमध्ये काय असतं, लोड करंट किती असतो = फेज करंट, म्हणजे सेम असतात. लोड करंट आणि फेज करंट सेम असतो. आणि त्यामध्ये जर लोड व्होल्टेज बघितला तो √3 VPH असतो. आणि VPH जर काढायचा असला तर VPH हा VL/√3 असतो. हे झालं स्टारमध्ये. जर तुम्हाला डेल्टामध्ये बघायचं असेल तर ते आपण बघून घेऊ. फक्त एकच मिनिट थांबा, एकच मिनिट. आपण याला छोटं करून घेऊ बघा. ओके, चला आत्ता बघू आपण डेल्टामध्ये. डेल्टा कनेक्शन. चला डेल्टा कनेक्शन मित्रांनो, डेल्टामध्ये बघा मी पूर्ण तुम्हाला पहिले लिहून देतो. चला तुम्हाला आता समजून सांगतो. डेल्टामध्ये बघा लोड व्होल्टेज जे असतं फेज व्होल्टेज एवढं असतं. काय? लोड व्होल्टेज हे फेज व्होल्टेज एवढं असतं. तुम्हाला प्रश्न येतो की डेल्टामध्ये लोड व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या किती असतं, तर खाली =चा ऑप्शन असतं मित्रांनो. तुम्हाला = करावं लागतं, कारण लोड व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे दोघं इक्वल असतात, हे दोघं समान असतात. आणि लोड करंट जर म्हटलं तुम्हाला, लोड करंट हा √3 IPH असतो. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता IL/√3 = IPH. काय? IPH म्हणजे तुमचा फेज करंट जो असतो तो असतो लोड करंट अपॉन √3. काय? लोड करंट अपॉन √3. असे 4 फॉर्म्युले मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट. यावरती एक प्रश्न एखाद्या वेळेस येतो. एखाद्या वेळेस म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट हा टॉपिक प्रश्न येत असतो. भरपूर वेळेस या ठिकाणी यावरती प्रश्न येतो मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी तुमचे 3 ते 4 नाही, यावरती एक प्रश्न येतो. यावरती 1, 2, 3 आणि 3, 6 आणि 7 प्रश्न कव्हर झाले बघा. तर आपण एका प्रश्नामध्ये 6 ते 7 प्रश्न या ठिकाणी कव्हर केले. जर आपण 10 जर प्रश्न घेतले असेल तर 30 ते 40 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहे. ओके, बघा आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला एक प्रश्न राहिलेला आहे मित्रांनो. काय? स्लिप दिलेली नाही, स्लिप नाही दिलेली. जर स्लिप 0 असेल तर मोटर काय ॲक्ट करेल. या ठिकाणी तुमचे 10 प्रश्न कव्हर करणार आहे मित्रांनो मी. किती? 10 प्रश्न. बघा जर मित्रांनो आपली स्लिप जर 0 असली, किती? स्लिप 0, तर आपली जी मोटर असते सिंक्रोनस मोटर म्हणून ॲक्ट करते. कोणती? सिंक्रोनस मोटर म्हणून ॲक्ट करते. जर मित्रांनो स्लिप ही 0 पेक्षा कमी असली, किती? कमीच ऑप्शन आहे. जर स्लिप 0 पेक्षा कमी असली तर इंडक्शन जनरेटर. काय? इंडक्शन जनरेटर म्हणून आपली मोटर काम करते. काय? इंडक्शन जनरेटर. जर स्लिप ही 1 असली मित्रांनो, 1, तर आपली मोटर काय असते? क्लोज असते, स्टॉप असते, स्टॉप, चालू नसते. जर काय स्लिप 1 असली तर आपली मोटर बंद असते. ओके, आता आपलं या ठिकाणी मित्रांनो राहिलं इंडक्शन मोटर. तर बघा इंडक्शन मोटर 0 ते 1 स्लिप काय असते? स्लिप 0 to 1 जी स्लिप असते या ठिकाणी आपली मोटर ही इंडक्शन मोटर म्हणून काम करते. या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 क्वेश्चन कव्हर झाले तुमचे. जर स्लिप 0 असेल तर सिंक्रोनस जनरेटर. जर स्लिप 0 पेक्षा कमी असेल म्हणजे मायनसमध्ये असेल, कुठे? मायनसमध्ये असेल, तर ती इंडक्शन जनरेटर म्हणून काम करते. जर स्लिप 1 असेल तर मोटर चालू नसते मित्रांनो, बंद असते, स्टॉप असते. आणि स्लिप जे 0 ते 1च्या दरम्यान असते मित्रांनो, किती? 0 ते 1 म्हणजे मग 0.5 असू शकते वगैरे वगैरे. 0.5 आपण पकडलं या ठिकाणी. तर या ठिकाणी जी तुमची मोटर असणारी ती वर्क करणारी इंडक्शन मोटर म्हणून. काय? इंडक्शन मोटर म्हणून या ठिकाणी जी आपली मोटर असणारी ती वर्क करणारी. अशा पद्धतीची आपली मोटर ही वेगवेगळ्या स्लिपवरती वेगवेगळे वर्क या ठिकाणी करत असते. तर आपल्याला विचारलं आहे स्लिप ही 0 दिली तर काय? तर मित्रांनो स्लिप 0 असली तर मी सांगितलं तुम्हाला इंडक्शन मोटर म्हणून, सिंक्रोनस मोटर म्हणून आपली इंडक्शन मोटर काम करते. तर क्वेश्चन नंबर 10चं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. ओके, या ठिकाणी 4 कमीत कमी तुमचे 35 क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. अशाच पद्धतीची पुरी 15 व्हिडिओची सिरीज या ठिकाणी आपली लॉन्च झालेली आहे मित्रांनो. तर नक्कीच सर्वांनी काय करा, आपले पूर्ण व्हिडिओ बघा. 100% 2 ते 3 क्वेश्चन मी तरी सांगतो मित्रांनो आपल्या टेक्निशियन ट्रान्सपोर्ट टेक्निशियनच्या पेपरला येतील. तर आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मी काही भापट पसारा तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही, तुमच्या कामाच्या गोष्टी आहे मित्रांनो या.
आपला व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगतो लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण हा व्हिडिओ थांबूया, पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.